ठीक आहे. तर ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली है ना? नाही, तुम्हाला सांगायचं आहे ही टेस्ट कशी वाटली किंवा आहे का लक्ष सर्वांचं? माझा आवाज पोहोचतोय का सर्वांपर्यंत? ओके. तर आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? सोडवताना काय प्रेशर आलं, बरोबर आहे, किंवा प्रेशर नाही आलं, एकदम पेपर इझी होता, कठीण होता, ठीक आहे, किंवा पेपर सोडवताना काही मिस्टेक झाल्या, ऑप्शन 4 घ्यायला पाहिजे होतं 5 घेतलं, बरोबर आहे, ठीक आहे, किंवा लँग्वेज असतात, मराठी लँग्वेज, हिंदी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज इझी आहे, थोडी कठीण आहे, बरोबर आहे. तर हे जे समजा 2-4 गोष्टी आहेत, ठीक आहे, किंवा तुम्ही इतर विद्यार्थ्यांना टीईटीचे अभ्यास करणारे इतर विद्यार्थ्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे, ठीक आहे, तर ते थोडे आपल्याला रिव्ह्यू घ्यायचे. ओके, चालेल ना? तर तुम्ही स्वतःचे रिव्ह्यू देऊ शकता, ठीक आहे ना? तर बघा आता मॅडम तुम्हाला काय वाटते? पकडा है ना. आजचा पेपर तुम्हाला कसा वाटला? छान झाला सर. पहिला अनुभव होता हा, आणि ते प्रेशर अनुभवलं बरेच वर्षानंतर की तेवढ्या तासात तेवढा पेपर सोडवणं आणि 150 ते मिनिटात डिस्ट्रीब्युशन करणं की हा, किती विषयाला किती हे द्यायचं. वेळ द्यायचा. हा, तर ते पेपर दिल्यामुळे समजलं. बरोबर. कारण की मराठी इंग्रजी पटपट झाला, त्याच्यामुळे मॅथ्ससाठी वेळ म्हणजे ते कॅल्क्युलेशन करता आलं वेळेचं. करता आलं म्हणजे वेळेचं नियोजन तुम्हाला करता आलं. करता आलं. पेपर दिला म्हणून तसा अभ्यास केला असता तर नसतं कळलं नसतं वेळेचं कळलं. नियोजन. बरोबर आहे. चला ओके, ठीक आहे ना. तर आणखी बघा, बघा, तर इकडे सर तुम्हाला काय वाटते की समजा टीईटीची प्रिपरेशन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या आजच्या टेस्ट सिरीज मधून तुम्हाला काय संदेश द्यावा वाटतो? ह्या टेस्ट सिरीज मध्ये एकच हे सर की टेस्ट देण्याचं महत्व याचं की आपल्याला टाइमचं मॅनेजमेंट येतो. टाइम मॅनेजमेंट सर्वात कारण की माझा महत्त्वाचं. जो जुना पेपर म्हणजे मागं ज्या पेपरला मी गेलो होतो बरोबर. तर माझं फक्त टाइम मॅनेजमेंट मुळे माझा पेपर राहिला. अच्छा. बाकी काही नाही, फक्त सोडवताना कसं आणि प्रॅक्टिसचं खूप महत्व असतं याच्यासाठी हा पेपरमध्ये. हा हा हा. मी याच्यासाठी झालेलं आहे की माझी प्रॅक्टिस झाली पाहिजे चांगलं, आणि जेव्हा मी एक्झाम हॉलमध्ये जाऊ बरोबर. तर चांगल्या जोशमध्ये आणि चांगल्या फॉर्म मध्ये आणि टाइम मॅनेजमेंट थ्रू माझा पेपर निघाला पाहिजे, यासाठी मी आलो. बरोबर. आणि पेपरचं तुम्हाला काय लेवल वाटली समजा? पेपरची सध्या पेपर इझी होता, एवढा कठीण नव्हता पेपर हा सध्या. ओके. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा पेपर आता हा, त्याची धीरे धीरे याची लेवल लेवल वाढत वाढेल. जाणार, बढिया. ते आवश्यकही राहणार आपल्यासाठी. बरोबर बरोबर. बस बाकी काही पेपर छान होता सर. थँक्यू थँक्यू. ओके ओके, बढिया. त्यानंतर बघा इकडे सरांचा एक अनुभव घेऊया आपण. सर, तुम्हाला टीईटीची तयारी करणाऱ्या शिक्षक मित्रांसाठी आपल्याला एखादा संदेश काय वाटेल की टेस्ट सिरीज बद्दल, की हा टेस्ट सिरीज जो आहे की आजचा जो पेपर आपण सोडवला, अशा प्रकारे जर आपण तयारी करत असेल तर आपला जो 21 जूनचा पेपर आहे तर त्यासाठी खरंच या टेस्ट सिरीजचा तिथं फायदा होईल का? हो सर, नक्कीच फायदा होईल. काही काही उत्तर असे होते की ते माहित होते, हा. पण एक्झामच्या प्रेशरमुळे ते थोडे चुकले. जेव्हा बरोबर. नंतर पाहिलं तर हे आणि ही एकदम चूक easy होते. easy होती. हा. आणि ही चूक सराव झाला तिथे होणार नाही. बरोबर आहे. नाही तर म्हणजे अशा सहज- प्रकारचा सराव सहज आवश्यक आहे. 5-10 मार्क वाढले असते. हा, सराव म्हणजे झाला तर वाढेल. ते प्रश्न जर घरी सोडवले तर ते तर बरोबर ते येतात. बरोबर येतात. परंतु इथं 150 क्वेश्चन, 5 सब्जेक्ट असं आणि विद्यार्थी आजूबाजूला दिसतात, वेळ निघून जातो, हम्म. तो प्रेशर मेंटेन करता येते. बरोबर आहे. त्या सरावामुळे ते मार्क वाढेल. हो. म्हणजे 5-2 मार्कांना जातो आपला विषय, तो हा, हा, जाणार हा. नाही. ते 5-10 मार्काने वाढेल तो. वाढेल हा हा, बरोबर बरोबर. म्हणजे जो मेरिट साठी आवश्यक आहे तर पास व्हायसाठी. हो, बरोबर बरोबर, नक्की नक्की, बरोबर आहे. ठीक आहे, ओके. तर राणी बेटा आ जाओ इधर, बसून जा बसून जा. आपको क्या लगता है कि समझो अभी जो ऑफलाइन टेस्ट सीरीज यहाँ पे हमने आज कंडक्ट की है और आज का टेस्ट सीरीज का पहला दिन था, तो आपको टेस्ट सीरीज मतलब जब आप सॉल्व कर रहे थे तो आपको कैसा महसूस हो रहा था? सर, फर्स्ट ऑफ ऑल मैं सभी को धन्यवाद कहूंगी, एजुकेयर एकेडमी को धन्यवाद कहूंगी कि आप सबने इतना प्रॉपर मैनेजमेंट के साथ, प्रॉपर गाइडेंस के साथ हाँ. और अच्छी तरीके से, जितना अच्छे से मैनेज कर सकते थे, हमें गाइडेंस किया और हम फर्स्ट फ्री टेस्ट सीरीज दे पाए। हाँ. और ये एक्सपीरियंस बहुत अच्छा था जो हमने फील किया। और हाँ. जैसे हम एग्जाम में जाते हैं, हाँ. जो इस प्रेशर के साथ जाते हैं, तो हम बरोबर. प्रॉपर वहाँ पे मैनेजमेंट नहीं कर पाते, बरोबर क्योंकि बरोबर. हमने ये फर्स्ट पेपर अटेम्प्ट किया है। बरोबर. तो इससे हमें टाइम मैनेजमेंट और जो हाँ, हाँ. गलतियां हम पहले कर चुके हैं या फिर आगे भी कर सकते हैं, तो ये नहीं करनी चाहिए। ये हमें उससे हम मैनेज कर सकते हैं या आगे वो गलतियां नहीं दोहराएंगे। बढ़िया. ये एक्सपीरियंस हमें
फील हुआ, इसलिए मैं सबको धन्यवाद कहूंगी। हाँ बराबर। अभी आज जैसे समझो हमने टेस्ट सीरीज ऑर्गेनाइज की, समझो रिपोर्टिंग टाइम हो गया। Yes. अभी ये समझो कि यहाँ पे आपको रोल नंबर दिख रहा है हाँ। कि जैसे फाइनल एग्जाम हमारी रहेगी 21 जून की, तो वहाँ पे रिपोर्टिंग टाइम रहेगा और रोल नंबर रहेगी। एग्जाम के 15 मिनट पहले आपको क्वेश्चन पेपर दिया जाएगा, OMR सीट, इन्विजिलेटर। तो ये सब सुविधा आपको इस टेस्ट में मिली है। यस सर, डेफिनेटली, एंड आई एम सेटिस्फाइड विद इट। हाँ, और yes. हम और एफर्ट्स लेंगे बराबर। और बहुत अच्छा करेंगे और सक्सेसफुल होंगे टीईटी एग्जाम में। आई होप सो। ये बढ़िया है, बढ़िया। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। ओके, यस। नहीं नहीं, अमोल सर, तुमचा फीडबॅक पाहिजे होता की बघा, आज आपण जी टेस्ट सिरीज सोडवली की समजा जसं OMR आहे किंवा क्वेश्चन पेपर आहे, ठीक आहे, तर काय वाटते तुम्हाला की अशा पद्धतीने जे राहिलेल्या टेस्ट आपण सोडवणार, ठीक आहे, आता हे पहिली टेस्ट होती आपली, बरोबर आहे, पुढच्या टेस्ट जे राहणार आहे, ठीक आहे, तर अशा जर तुम्ही कंटिन्युअस पेपर सोडवत गेले तर जे फायनल एक्झाम आहे 21 जूनची, त्यासाठी तुम्हाला या टेस्ट सिरीजचा फायदा होईल। होईल, नक्कीच होईल आणि यशस्वीपणा रित्या पास पण होईल। हो. आणि सेकंड सोशलॉजी पेपर हा मला खूप आवडला हा, हा. आणि हा प्रथमच मी परीक्षा देत आहे पहिल्यांदा आणि पहिली सिरीज आहे माझी, म्हणजे पहिली टेस्ट आहे। पहिली series. बढिया बढिया। आणि टीईटीचा पहिला प्रयत्न आहे की समजा पहिला पहिलाच प्रयत्न आहे? आणि मी तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये निघू शकता? हो 100% गॅरंटी घेतो आणि स्वतः पण आता अंदाज आला मला, या अंदाजानुसार अभ्यास करेल, अभ्यास करेल, त्यानुसारच पेपर। आणि ही खूप चांगली पद्धत तुम्ही आयडिया आणली, त्याबद्दल बढिया. धन्यवाद। आणि बढिया. आम्हाला आमंत्रण केलं तुम्ही, त्याबद्दल पण धन्यवाद आणि चांगला अनुभव मिळाला। चांगला अनुभव, बढिया। थँक्यू, धन्यवाद। थँक्यू, थँक्यू। चला, ओके, हा, ओके। तर सर, आजच्या टेस्ट सिरीज बद्दल तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला सांगायचं होतं फक्त? ओके सर, अतिशय म्हणजे प्रश्न रिलेव्हंट होते अच्छा, बढिया। आणि गणित, माझं गणित थोडा कच्चं असल्या कारणाने मला थोडा म्हणजे डिफिकल्टी चालली। हा. पण मला वाटते की 5 पेपर होतील तर तसं तसं माझी प्रॅक्टिस सुद्धा वाढेल, प्रॅक्टिस होत राहील। राहील आणि मी घरी जाऊन काही ना काही ते रिवाइज करण्याचा प्रयत्न करेन। आय बरोबर. थिंक ते हेल्पफुल राहील। आणि 150 प्रश्न 150 मिनिटामध्ये सॉल्व्ह करणं पॉसिबल आहे का? सर, पहिल्यांदा सॉल्व्ह जर करत असाल तर ऑब्व्हियसली डिफिकल्ट जाते बरोबर आहे। आणि पण जर मला वाटते अशा एक पेपर होईल हा, तर ऑब्व्हियसली मग आपलं स्पीड वाढेल मग सॉल्व्ह करायचा। बरोबर आहे। आणि आता जे पुरं समजा आपण समजा आज 11 एप्रिल पासून तर जवळपास 25 एप्रिल पर्यंत जवळपास सर्व फ्री टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी ठेवलेली आहे। तर तुम्हाला काय वाटते की अशा प्रकारचे जे टेस्ट सिरीज आहे हे इतर विद्यार्थ्यांनी जॉईन करायला पाहिजे? महाराष्ट्रातली जेवढी असतील म्हणजे कॉम्पिटेटिव्ह आले बरोबर आहे, सगळ्यांनीच म्हणजे ते क्वेश्चन इनऑल सारखेच राहतात ना, बरोबर आहे, सगळ्यांना बरोबर, GS वगैरे जे काही आहे हा हा, थोडे लँग्वेजचे प्रश्न चेंज होतात, चेंज होतात, बरोबर आहे, त्यांचाही म्हणजे त्याच्यात फायदाच होणार आहे. फायदा होईल, त्यांनी सुद्धा जॉईन करायला पाहिजे। असं नाही किंवा टीईटी आहे किंवा द्यायची आहे म्हणून हा, द्यायची. नाही असं नाही, बाकीची येऊन ते फायदा घेऊ शकतात घेऊ शकतात आणि त्यांनी घ्यायला सुद्धा घ्यायला पाहिजे। पाहिजे। चला, बढिया, थँक्यू, Yes, थँक्यू, thank you. ओके, ओके।